नमस्कार, मी शेखर गायकवाड. मी सध्या अतिरिक्त महासंचालक यशोदा या पदावर कार्यरत आहे. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि तमाम मराठी लोकांना आनंद झाला. माझ्यासारख्या प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना तर तेवढाच आनंद झाला. त्याला अभिजात दर्जा देत असताना प्रशासकीय साहित्य सुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्माण केलं पाहिजे अशा मताचा मी आहे. कारण हे पण एक साहित्यच आहे आणि जे वेगवेगळ्या अनुभव घेऊन लोक अनेक ठिकाणी कार्यरत आहेत, तर सगळ्यांनी जर लिहितं झालं तर आपली मराठी भाषा अधिक समृद्ध होईल. भाषा सोपी करण्यामध्ये सुद्धा माझा थोडा खारीचा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. शेतीचे कायदे, शेतकऱ्यांना जमिनी सांभाळा आणि अशी असंख्य पुस्तकं लिहिताना मी 4वी-5वी शिकलेला शेतकरी डोळ्यापुढे ठेवला होता आणि यामुळेच की काय मला माहित नाही, पण माझं गोष्टीरूप जमीन व्यवहार नीती नावाचं एक पुस्तक महाराष्ट्रातल्या सर्व तहसील कार्यालयांच्या भिंतीवर आलं आहे. आपला शेतकरी हा प्रत्यक्षात लायब्ररीमध्ये जाताना आपल्याला दिसत नाही, परंतु पुस्तकामधलं असलेलं ज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचवणं शक्य आहे. हे या पाट्यांच्याद्वारे आता सिद्ध झालं आहे की सर्व तहसील कार्यालयामध्ये शेतकरी तासन तास हजारोच्या संख्येने माझ्या गोष्टीरूप जमीन व्यवहार नीती या पुस्तकातील अनेक कायदेशीर कथा वाचतायत आणि त्यांना कायदा पण समजतोय आणि ते देखील गोष्टीच्या स्वरूपात. मला असं वाटतं अभिजात भाषेसाठी आपल्या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपापल्या परीने हातभार लावायची गरज आहे, तर माझी माय मराठी अधिक समृद्ध होईल आणि ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या परंपरेने आपली खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू होईल असं मला वाटतं. विशेषतः ज्ञानाच्या क्षेत्रात, प्रशासनाच्या क्षेत्रातील अनेक लोकांनी साहित्य निर्मिती केली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देखील मी तमाम मराठी माणसांना या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.